आणि बुलेटिनची सुरुवात करूयात बांगलादेशमधल्या एका महत्त्वाच्या बातमीनं। बांगलादेश प्रश्नी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते या बैठकीला हजर राहतील। बांगलादेश प्रश्नी थोड्याच वेळात संसदेत बैठक होणार आहे। बांगलादेश प्रश्नी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे। सर्वपक्षीयातील सगळेच वरिष्ठ नेते हे बैठकीला हजर असतील। तर बांगलादेश प्रश्नी थोड्याच वेळात संसदेत महत्त्वाची बैठक असणार आहे। बांगलादेशमधील भारतीय आणि याच भारतीयांना कशा पद्धतीने या ठिकाणी आणलं जाईल, शिवाय आता नेहमी पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची या संदर्भात यावेळेस महत्त्वाची चर्चाही केली जाऊ शकते। तर बांगलादेश प्रश्नी थोड्याच वेळात सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। सर्व पक्षातील वरिष्ठ नेते यावेळेस बैठकीला उपस्थित असतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, नेमकं काय अपडेट कळतात? बांगलादेश प्रश्नी आता आज सर्वपक्षीय बैठक होतीये। बिलकुल ही महत्वाची बैठक आहे, कारण विरोधकांनी म्हणजेच की यापूर्वीच काँग्रेसच्या काही खासदारांनी स्थगन प्रस्ताव दिला होता आणि बांगलादेशाच्या या परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली होती। त्याचबरोबर शेख हसीना या दिल्लीमध्ये आहेत का, ते आपल्या देशामध्ये आहेत का, त्यांना आपण आश्रय दिलेला आहे का, अशा प्रकारचे अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। बांगलादेशमध्ये राहणारे विद्यार्थी असतील किंवा इतर नागरिक आहेत भारतीय, तर त्यांचा कशा पद्धतीनं आणण्यासाठी मिशन आखलं जाते या संदर्भातची माहिती देशवासियांना व्हावी अशी विनंती करणारा एक स्थगन प्रस्ताव जो आहे तो मनीष तिवारी यांच्यातर्फे आज दाखल करण्यात आलेला आहे। मात्र त्यापूर्वीच 10 वाजता ही बैठक बोलवली जाते, कारण या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बैठकीमध्ये देणार आहेत। आणि या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री सुद्धा उपस्थित असणार आहेत, राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह उपस्थित असणार आहेत आणि एस जयशंकर हे तिघजण ही बैठक घेणार आहेत। आणि सरकारकडून आश्वासन दिलं जाणार आहे की बांगलादेशच्या या परिस्थितीवर संपूर्ण आपल्या भारताची भूमिका नेमकी काय आहे आणि कोणती आहे। विरोधकांनी यावर राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करावं, कारण आपल्या सीमालगतचा एक देश जो आहे तो अस्थिर झालेला आहे। देशाच्या सिक्युरिटीचा, नॅशनल सिक्युरिटीचा हा मुद्दा आहे। त्यामुळे विरोधकांनी या प्रकरणामध्ये सहकार्य करावं अशी विनंती केंद्र सरकारकडून केली जाणार आहे। आणि म्हणूनच वेगवेगळ्या पक्षाचे जे गटनेते आहेत त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे। शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत या बैठकीला, तर इतर पक्षाकडून सुद्धा महत्वाचे जे नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादीकडून महाराष्ट्राचा विचार केला तर, आणि मल्लिकार्जुन खरगे आणि इतर महत्वाचे जे नेते आहेत टीएमसीचे, हे सर्व पक्षीय विरोधी पक्षनेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत, गटनेते। निश्चितच रामराजे, या बैठकीसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।